शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो समर्थकांना खालापूर पोलिसांनी ताब्यात घेतले। गनिमी काव्याने भूमिगत होऊन रविकांत तुपकर मुंबईत दाखल होणार होते, पण खालापूर पोलिसांनी त्यांना दुपारपर्यंत नढाळ येथील पंचायत मंदिरात रोखून ठेवले आहे। मुंबईकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या गाड्या अडवून ठेवल्या आहेत। राज्यातील शेतकरी यांच्या कर्जमाफीसाठी मुंबईत आंदोलन होणार होते। पुणे येथे 3 मार्च रोजी झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्यव्यापी बैठकीत रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण सातबारा, कोरा करा, सोयाबीन कापूस भाव फरक, पीक विमा यांसह अन्य मागण्या केल्या होत्या। मागण्यांबाबत सरकारला अल्टिमेट देत 18 मार्चपर्यंत त्या मागण्या मान्य न केल्यास स्वर्गीय साहेबराव करपे यांच्या बलिदान दिनी 19 मार्च रोजी कर्जाचा बोजा असलेल्या शेतकऱ्यांचे सातबारे व सोयाबीन कापूस अरबी समुद्रात बुडू असा इशारा दिला होता। त्यांच्या या इशाऱ्याने सरकार चांगलेच बिथरले आहे। 17 मार्चच्या सायंकाळीच पोलिसांनी रविकांत तुपकर यांचे घर आणि ऑफिसला वेढा टाकला होता। त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना अर्ध्या रात्री झोपेतून उठवून पोलिसांकडून जबरदस्तीने धरपकड करण्यात आली। कुटुंबीय व नातेवाईकांनाही त्रास दिला असा आरोप नढाळ येथे जमलेल्या शेतकरी यांनी केला। याही परिस्थितीत कर्जाचे सातबारे समुद्रात बुडवणारच असा गनिमी कावा करून भूमिगत होत रविकांत तुपकर मुंबईत दाखल होणार होते। राज्यभरातील त्यांचे कार्यकर्ते देखील मुंबईत पोहोचले आहेत। या साऱ्या परिस्थितीत रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे। इंग्रजाला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचं काम बुलढाणा पोलिसांनी काल केलं। शेतकऱ्यांचं आंदोलन शांततेच्या मार्गाने आज मुंबईमध्ये होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातून 250 गाड्या या मुंबईच्या आंदोलनासाठी येणार होत्या। वाहन चालकांना अटक केली, गाडी मालकांना अटक केली, आमच्या पदाधिकाऱ्यांना बुलढाणा पोलिसांनी अटक केली आणि अतिशय दादागिरी काल बुलढाणा पोलिसांनी केली। आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना अटक केली, पण तरीसुद्धा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असताना एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी गनिमी काव्यानं आणि आपापल्या पद्धतीनं आज पनवेलमध्ये पोहोचलेले आहेत। आम्ही आता या ठिकाणी बैठक घेणार आहे। बैठक घेऊन आम्ही ठरवणार आहोत पुढची दिशा काय करायची। प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न जर का सरकार करणार असेल तर आम्ही सरकारला सांगणार आहोत, आम्हाला गोळ्या घाला, आम्हाला मारून टाकता। जर का आम्हाला अडवाडवीचा प्रयत्न केला तर रक्ताचे पाट वाहतील, पण आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार। आमची भूमिका एकच आहे, अरबी समुद्रामध्ये जाऊन सातबारे कर्जाचे सोडायचे आणि आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा करायची। जेव्हा पिकलं तवा लुटलं, आता देणं घेणं फिटलं। सोयाबीन आणि कापूससुद्धा आम्ही अरबी समुद्रामध्ये टाकून सरकारचं लक्ष वेधणार आहे। या आंदोलनामध्ये कुठेही हिंसा होणार नाही, काही कायदा हातात घेण्याचा प्रश्न नाही, पण शेतकऱ्याचा आवाज दाबायचा प्रयत्न जर का पोलिसाच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारनं केला तर त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील अशी आमची भूमिका आहे।